आज पुन्हा नवी गाज नवा आवाज. एक बातमी उमटली आहे आज आणि सगळ्या सोशल मीडियावर सुद्धा ती बऱ्यापैकी फिरते आहे इकडे तिकडे. तर त्याच्यामुळे खूप अस्वस्थता यावी अशी एक कोणती बातमी आहे. म्हटलं तर साधी बातमी आहे. मानसी पुराणिक नावाची एक मुलगी, वय वर्ष 22 वर्षांची ही मुलगी, की खरं म्हणजे अगदी छान गप्पा गोष्टी करणारी, विनोदी अशी मुलगी, करिअर म्हणून तिला खूप चांगलं प्रॉस्पेक्टस आहे अशी मुलगी, भरपूर अभ्यास करणारी, चांगले मार्क्स घेणारी अशी मुलगी. आणि अगदी परीक्षा तोंडावर आलेली असताना 2 दिवस अगोदर ती बाहेर गेली, घराबाहेर गेली. आणि घराबाहेर पडली, कुठे गेली कोणाला माहिती नाही आहे. पण मुलगी घरात नाही, घराच्या बाहेर गेली, कुठे गेली आईबापांना चिंता. आणि तिनं पालकांना जे पत्र पाठवलं आहे ते पत्र समोर आलं. तिनं पालकांना पत्र लिहिलं आहे आणि त्या पत्रात तिनं असं म्हटलं आहे की मी कंटाळले माझ्या त्याच जगण्याला, त्याच आयुष्याला. मला बोर झालं आहे. मला असं वाटतं माझं कोणीच नाही, मला खूप बोर झालं आहे. आणि 11वीपासून आजतागायत मला असं वाटतं मला जे मार्क्स पडतात किंवा माझा जो परफॉर्मन्स आहे, मी माझ्या पालकांना आनंदी नाही करू शकले, मी माझ्या आईवडिलांना खुश नाही करू शकले. तेच चाललेलं आहे. पुढे काय करायचं मला माहीत नाही आहे. की आयुष्यात काही मजा नाही, काही गंमत नाही आणि मला कंटाळा आला आहे, निराश झाले मी, अशा अर्थाचं ते एकूण पत्र आहे. एकूण मी बोर झाले, मला आयुष्याचा कंटाळा आला आहे, तेच जगणं, तीच रॅट रेस, त्याच करिअरच्या कल्पना, यात मला काही मजा वाटत नाही. क्रमांक 1. आणि दुसरा मुद्दा म्हणजे मी माझ्या आईवडिलांना खुश करू शकत नाही, मी माझ्या आईवडिलांना जे द्यायला पाहिजे ते देऊ शकत नाही, याची निराशा, याचं दुःख, हा दुसरा मुद्दा. आणि या 2 मुद्द्यांमुळे तिने जे पत्र पाठवलं आहे पालकांना की मी आता घराबाहेर जाते, मी कधी परत येईन माझी वाट बघू नका, पण माझा धाकटा भाऊ किंवा बहीण जे काही असेल त्यांना सांभाळा वगैरे, अशा प्रकारचं निर्वानिर्वीचं निरोपाचं पत्र. मी घराबाहेर जाते, घर सोडून जाते, मी हे आयुष्य सोडून जाते, अशा अर्थाचं पत्र. आणि जेव्हा हे पत्र वाचलं तेव्हा क्षणभर मला असं वाटलं की मानसी काही एकटी नाही. काही लोकांना आयुष्य संपावं असं वाटतं, काही लोकांना घराच्या बाहेर जावं असं वाटतं. का घडतं आहे असं? एवढी कोवळी मुलं, खरं म्हणजे छान अवघं आयुष्य त्यांच्या समोर आहे. बरं, मानसी पुराणिकला बाकी कुठलेही प्रश्न नाही आहेत. तिचे आईवडील अगदी उत्तम, चांगलं कमावतात, वडील IT इंजिनियर आहेत, अतिशय उत्तम घरातली ही मुलगी आहे, काहीच अडचण नाही आहे. पण तरीसुद्धा मानसी पुराणिकला असं वाटतं. आणि जेव्हा ही पोलीस स्टेशनला तक्रार आली, यावर चर्चा सुरू झाली, तेव्हा मग असं वाटलं की हा प्रश्न एकट्या तिचा नाही आहे, हा प्रश्न एकूण या पिढीचा प्रश्न आहे. आपण अनेकदा बघतो की सहजपणे मुलं म्हणतात, अगदी लहान 7वी 8वीतला मुलगा म्हणतो मला बोर झालंय. बोर झालंय म्हणजे काय माहीत नाही, पण मला बोर होत आहे. हे जे बोर होणं आहे, हा जो कंटाळा येणं आहे, खरं म्हणजे एवढी माध्यमं आहेत, सोशल मीडिया आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सॲप आहे, एवढी सगळी नाती एका अर्थानं आहेत. तुम्हाला वाटलं तर व्हॉट्सॲपच्या एका ग्रुपवर 200-256 लोक असतात, फेसबुकवर तुमचे 5000 मित्र बहुतेकांचे अगदी पूर्ण झालेले असतात. एवढे तिथले 5000 मित्र आहेत. व्हॉट्सॲपवर 50-100 ग्रुपचे सदस्य असतात, त्याशिवाय इंडिव्हिज्युअली लोक तुम्हाला चॅट करत असतात. एवढं सगळं सुरू असतं, तरीसुद्धा एकाकी वाटणं, बोर होणं, कंटाळा येणं आणि त्याच आयुष्यापासून पळ काढावा असं वाटणं, हे नक्की काय घडतंय? आणि आज याच विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे. अच्युत गोडबोले आपल्यासोबत असणार आहेत. अच्युत गोडबोलेंना जेव्हा मी हा विषय सांगितला आणि मला खूप छान वाटलं की त्यांनी तातडीनं मला होकार दिला की संजय मी येणार, हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आणि अच्युत मला यासाठी हवे होते, याचं कारण असं आहे की मुसाफिर लिहिणारा, अनेक वेगळ्या पद्धतीनं आयुष्य जगणारा, समृद्ध आयुष्य जगणारा असा एक संगणक तज्ज्ञ, लेखक, अभ्यासक, विचारवंत असा माणूस इथं असायला पाहिजे. कारण मुलांना हे नक्की काय होतं आहे हे अच्युत गोडबोले अधिक प्रभावीपणे सांगू शकतात. म्हणून मी अच्युतला म्हटलं की तू आलं पाहिजेस, आणि ते आलेले आहेत. सागर मुंदडा अच्युतच्या शेजारी बसलेले आहेत. सागर मुंदडा हे मानसोपचार तज्ज्ञ आहेत. मार्चच्या निमित्तानं अनेकदा ते आपल्यासोबत असतात. सचिन जोशी हे शिक्षणशास्त्राचे अभ्यासक आहेत, ते नाशिकमधून आपल्यासोबत असणार आहेत. आणि कृतिका चौधरी ही विद्यार्थिनी आपल्यासोबत असणारे बेलापूर स्टुडिओमधून. तिला मी मुद्दाम बोलवलं आहे, याचं कारण असं आहे की ही सगळी चर्चा करण्यासाठी कोणीतरी तरुण असला पाहिजे, म्हणून तिला बोलवलेलं आहे. ही सगळी चर्चा आपण करत राहू. आत्ता मात्र मी घेतो एक छोटासा ब्रेक, आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू करू. चर्चा करतोय ऐन तारुण्यात मुलं बोर का झाली आहेत, आणि सगळे नामवंत आपल्यासोबत आहेत. मला सुरुवात करायची अच्युत गोडबोलेंपासून. अच्युत गोडबोले, मला एक सांगा,
मुलं खरंच बोर का झाली आहेत? एवढं रसरशीत आयुष्य त्यांच्यासमोर आहे, करण्यासारख्या एवढ्या गोष्टी आहेत, एवढी माध्यमं आहेत. उलट पक्ष असं वाटतं की आपण या वयात जेव्हा होतो तेव्हा हे सगळं आपल्याला मिळालं असतं तर किती बरं झालं असतं. एवढी सगळी माध्यमं, एवढं सगळं छान जग या मुलांच्या समोर आहे, तरीही या मुलांना आयुष्यापासून दूर पळावं असं का वाटतं? त्यांना बोर का होतं अच्युत? त्यांना बोर का होतं? मला असं वाटतं की हा गर्दीमध्ये सुद्धा माणूस हा एकटा झालेला आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की आजूबाजूचे काही सगळे फेसबुकचे सगळे फ्रेंड्स वगैरे हा जो प्रकार आहे तो सगळा फोनी आहे, तो व्हर्च्युअल आहे. हे म्हणजे माझे 4000 मित्र आहेत, प्रत्यक्ष मित्र कोणी खांद्यावर ज्याच्या मी डोकं ठेवून रडू शकेन किंवा माझी सुखदुःख शेअर करू शकेन असा एकही मित्र नसणं आणि व्हर्च्युअल जगात आपण जगणं हे त्यातलं एक महत्वाचं कारण आहे. पण दुसरी आणखीन 1-2 मला कारणं सांगायची त्या ठिकाणी. ते म्हणजे आपल्या अपेक्षा नेहमी मला असं वाटतं की आपलं जे दुःख किंवा आपलं जे काही हे असतं ते आपल्या अपेक्षा आयुष्याकडनं काय आहेत आणि आपण प्रत्यक्ष काय आहोत ह्यातला जो फरक आहे त्या फरकामुळे सगळं ठरत असतं. त्याच्या अपेक्षा ज्या वाढलेल्या आहेत पेरेंट्सच्या, शिक्षकांच्या आणि एकंदरीत समाजाच्या, कारण हा संबंध समाज प्रचंड चंगळवादी, पैशाच्या मागे 2 BHK 3 BHK 4 BHK ही गाडी ती गाडी, GRE अमेरिका ठप्प, हे सगळं स्वप्न बघायचं. 5वीत असताना मुलांना IITच्या कोर्सला घालतात, ज्या वेळेला मुलाला अजूनही साध्या साध्या गोष्टी जो करता येत नाहीत, त्याला इंजिनियर व्हायचं का डॉक्टर माहित नाही, त्याला चित्रकार व्हायचं का संगीतकार ते माहित नाही. मी 3 इडियट्सचं मेसेज मला खरोखर त्यामुळे खूप आवडतो की त्यामुळे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी प्रत्येकाला जमेलच असं नाही, पण त्याला काय करायचं आयुष्यात समजायच्या अगोदर पेरेंट्स त्याला तू IITतच जायचं, कारण ते मीडियाने दाखवलेलं असतं की त्यातनं बाहेर पडलेल्या माणसाला 2 कोटी रुपये मिळाले. ते सारखं आपल्या मागे पैसा, इतरांच्या अपेक्षा आपण पूर्ण करायच्या, कारण पेरेंट्सच्या नजरेतनं आपण बघतो, आपण त्या पूर्ण करतो की नाही. पेरेंट्स, फ्रेंड्स आणि आपलं इतर सगळी मंडळी आपल्याकडे कसे बघतायत. एरिक फ्रॉम नावाचा एक सायकोलॉजिस्ट होता, त्यांनी अतिशय सुंदर वर्णन केलं की आपण आपलं स्वतःचं आयुष्य जगतच नाही आहोत, आपण इतरांना आपण कसे जगावेसे वाटतो आहोत तसं आयुष्य जगतो आहोत. म्हणजे तो त्याची इन्फिरिटी कॉम्प्लेक्सची डेफिनेशन फार सुंदर होती की इन्फिरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे मला अमुक अमुक गोष्ट येत नाही असं नसून मला अमुक अमुक गोष्ट येत नाही असं इतरांना वाटतंय, ही इन्फिरिटी कॉम्प्लेक्सची डेफिनेशन त्यांनी केली होती. इतरांच्या नजरेत इथे सुद्धा या प्रत्यक्ष मुलीची केस मला माहित नाही, पण पेरेंट्सनी आणि आजूबाजूच्या सगळ्या मित्रमंडळींनी जे तिच्याकडनं अपेक्षा केलेल्या आहेत त्या अपेक्षांना आपण कुठेतरी पुरे पडत नाही असं तिला वाटत असलं पाहिजे. माणसानी स्वतःतलं स्वत्व शोधणं, मी काय आहे माझ्याकरता जगणं, हे सोडून आपण सातत्याने इतरांना खुश करण्याकरता आपण आता जगतो या समाजामध्ये, हा त्यातला एक फार फार महत्वाचं तुम्ही बोलतात अच्युत गोडबोले, तुम्ही फार महत्वाचं बोलता आहात. IITच्या ओझ्याबद्दल अच्युत गोडबोले सांगतात हे जास्त महत्वाचं आहे. याचं कारण असं की हेच ते अच्युत गोडबोले जे IITच्या प्रवेश परीक्षेत देशात पहिले आलेले आहेत, पण तरीही ते सांगतायत की हे काही केवळ एवढं करून काही तुमचं होत नाही. हे फार महत्त्वाचं आहे. आणि एरिक फ्रॉमचा उल्लेख त्याने केला. एरिक फ्रॉमनं स्वातंत्र्याचं भय नावाचं एक जे पुस्तक लिहिलं आहे ते खूप महत्त्वाचं पुस्तक आहे, फिअर फ्रॉम फ्रीडम, ज्याचा आह साळुंखे यांनी अनुवाद केला. पण अच्युतनं सांगितलेलाच मुद्दा इथे आहे की जेव्हा तुम्हाला खूप स्वातंत्र्य मिळतं तेव्हा उलटपक्षी समस्यांची गुंतावळ आणखी वाढते, त्याला आणखी वेगळे मुद्दे असतात. बाकी सगळे लोक बोलत राहतील. कृतिका माझ्यासोबत आहे. कृतिका ही या पिढीची आहे, त्यामुळे तरुण पिढी कसं वागते आहे याबद्दल अच्युत गोडबोले वडीलकीच्या नात्याने काही सांगतील, सागर मुंदडा कदाचित मानसोपचार तज्ज्ञ म्हणून सांगतील, बाकीचे बोलतील, पण ही पिढी तिनं बोलणं फार महत्त्वाचं आहे. कृतिका मला एक सांगा, म्हणजे तुम्ही काय करावं, तरुणाने काय करावं असा डोस सगळेच पाजत असतात. आज कदाचित हे बाकीचे लोक पाजतील, मी पण पाजेन, पण तुम्ही स्वतः मुळामध्ये तरुणाईच्या जगण्याकडे कसं बघता आहात? काय ताण आहे हा? काय अडचणी आहेत? पहिली गोष्ट म्हणजे मानसी ह्या केसवरून ॲक्च्युली मला खरंच फार वाईट वाटलं जेव्हा मी हा व्हॉट्सअपवर मेसेज वाचला. मला असं वाटतं की कोणतीही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये चांगली होते, वाईट होते, आपण कधीही त्या गोष्टीला म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला न्यायला नको. म्हणजे ती निघून गेली वगैरे ठीक आहे, बट जर ती स्वतः कुठेतरी सेटल झाली असेल आणि कुठेतरी ती स्वतः विचार करत असेल की का मी असं केलं, आता मला पुढे काय करायचं, तर ठीक आहे. इफ शी हॅज टेकन दिस डिसिजन ते चांगलं आहे तिच्यासाठी. पण जर तिने जाऊन जर सुसाईड कमिट केली असेल, जी गोष्ट आज अजून पुढे नाही आलेली आहे, तर ते जर तिने केलं असेल तर ते नक्कीच वाईट आहे. आणि जो मेन उद्देश आहे आपल्याच्या आज कार्यक्रमाचा, त्यावर मला असं म्हणायचं आहे की जोपर्यंत तुमची
तुमची आवड आणि तुमचा अभ्यास एकत्र चालत नाही, म्हणजे पॅशन आणि करिअर. कृतिका हे सगळं सांगायला सागर मंदोडा आणि बाकी लोक बसलेत. ओके, माझा मुद्दा असा आहे की आत्महत्या कोणीच करणं गैर आहे वगैरे सगळं मान्य आहे. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की खरंच या पिढीला बोर व्हावं, शेवटी आपण त्यांनाही समजून घेतलं पाहिजे, तुमचंही जगणं समजून घेतलं पाहिजे. समजा कृतिका चौधरी आहे, ठीक आहे, ती तो सगळा ताण झेलते, अगदी हसत खेळत झेलते, हा वेगळा मुद्दा आहे. पण ताण आहे तो वाढतोय, बोर वाटावं, कंटाळा यावा, त्याच रुटीन करिअरचा कंटाळा यावा, रुटीन जगण्याचा कंटाळा यावा, करिअरच्या कल्पनांचा कंटाळा यावा, पालकांच्या अपेक्षांचा कंटाळा यावा, असं एकूण तरुणांच्या बाबतीत घडतंय का? ते काय घडतंय? सर, मी म्हणेन की पेरेंट्सला विद्यार्थ्यांकडून, त्यांच्या मुलांकडून अपेक्षा असणं हे अगदी म्हणजे सिम्पल आहे. प्रत्येक पेरेंटला वाटतं की आपला मुलगा काहीतरी चांगला व्हावा, त्याने काहीतरी पुढे आयुष्यात चांगलं करावं. पण मग अशा वेळी विद्यार्थ्यांनी क्लिअर असावं की मला नक्की आयुष्यामध्ये काय करायचं आहे. त्यामुळे जेव्हा तुमचे पेरेंट्स जर तुम्हाला विचारतील की तुला काय करायचं आहे, यू शुड बी क्लिअर इन युअर थॉट्स की हां, हे माझं प्लॅनिंग आहे, मला असं असं करायचं आहे. त्यामुळे तुम्ही बोर होणं वगैरे ते प्रत्येकजण बोर होतो, पण तुम्हाला जर छंद तुम्ही जोपासलेले असले तर त्यावेळी तुम्हाला काहीतरी विरंगुळा म्हणून, काहीतरी वेळेमधून सवड काढून तुम्ही त्या गोष्टी कराल तर तुम्हाला ऑलरेडी तुमच्याकडे ऑप्शन्स असतील की माझे छंद आहेत, माझ्याकडे इतर गोष्टी आहेत ज्यामध्ये मी वेळ घालवू शकतो. तर बोर होणं हे अगदी स्वाभाविक आहे, पण त्यातून असं काही डिसिजन घेणं आणि असं काही करणं हे थोडं चुकीचं आहे असं मला वाटतं. सचिन जोशी, मला सांगा, एकूण हा प्रश्न मूलतः आणि अंतिमतः सुद्धा शिक्षणाच्या प्रक्रियेशी येऊन भिडतो. म्हणजे मुळामध्ये असं आहे की समजा कृतिका चौधरी ही अतिशय गुणी मुलगी आहे, तिला खूप छंद आहेत, खूप हौस आहे वगैरे सगळं मान्य आहे, पण एक जी प्रस्थापित शिक्षण पद्धती आहे ती चौकट काही तिला भेदता येत नाही. तिला शेवटी ते मार्क्स पाडावे लागतात, तिला शेवटी ते करिअर जे आहे ते त्याच दिशेनं करावं लागतं. तर त्याच्यामुळे हा प्रश्न शिक्षण व्यवस्थेशी निगडीत आहे. त्याच्याबद्दल तुम्ही सचिन जोशी कसं बघताय, काय म्हणणं आहे? नक्कीच हा पूर्ण प्रश्न हा शिक्षण पद्धती फार निगडीत आहे. आपण जर खोलात होतो 3 महत्वाचे मुद्दे निघतील. बोर होत आहे त्याचं महत्वाचं कारण हे आहे की मुलांमध्ये इमोशनल कोशंट डेव्हलप झाला नाही, इक्यू. आपण IQ वर, आपली पूर्ण शिक्षण पद्धती IQ वर भर देते, इमोशनल कोशंटवर, भावनिक बुद्धांकावर भर देत नाही. एक. दुसरा, आपली पूर्ण शिक्षण पद्धती घोका आणि ओका पद्धतीवर आहे. त्यामुळे परीक्षेच्या आधी आपण किती छान पाठ करू शकतो आणि ते पेपरमध्ये कसं लिहायचं त्याच्यावर इतका ताण निर्माण होत असतो आणि ताण निर्माण झाला की आपल्या आकलन पद्धतीवर पूर्ण परिणाम होत असतो. त्यामुळे मुलं विसरतात, त्यांना अभ्यासाची भीती वाटते. त्यामुळे जोपर्यंत आपण घोका आणि ओका या शिक्षण पद्धतीच्या बाहेर पडणार नाही, कृतिशील अनुभवावर आपण शिक्षण पद्धती येणार नाही, लर्निंग बाय डुईंग वर आपण काम करणार नाही, त्याशिवाय हे जे बोर होणं आहे ते कमी होणार नाही. बरोबर. सागर मंदोडा आपल्यासोबत आहेत. सागर मंदोडा बराच वेळ शांतपणे बसल्यामुळे त्यांना बोर झाला असेल. सागर मंदोडा, मला एक सांगा की तुम्ही मानसोपचार अभ्यासक आहात, तज्ज्ञ आहात, म्हणून तर मी तुम्हाला इथे या म्हटलंच. दुसरं म्हणजे शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भात सचिन जोशी मांडतायत. तुम्ही MBBS MD वगैरे केलेलं आहे. मला असं वाटतं की शिक्षण व्यवस्था बोर होते याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे MBBS MD असू शकतं. कारण ज्या पद्धतीनं सलग काही काळ तुम्ही लोक शिकत असता, त्यामुळे सगळ्यात जास्त बोर करणारा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला आहे. तर त्या दोन्ही अर्थाने तुम्ही मला सांगा की नक्की काय घडतंय, काय चाललंय? बघा सर, जोशी सर जसं म्हटलंय, तुम्ही एकदम महत्वाचा मुद्दा मांडला इथे. पहिली गोष्ट जर आपण बघितलं की शिक्षण प्रणालीचा विचार केला की MBBS मध्ये जे मुलं येतात त्यांना खरं डॉक्टर व्हायचं आहे की नाही, जर आपण कुठल्याही 100 मुलांना विचारलं तर त्यांच्यापैकी बहुतांश तुम्हाला सांगणार की आमच्या आई वडिलांनी सांगितलं, त्यांची अशी अपेक्षा होती, समाजात डॉक्टरला रिस्पेक्ट असतो, यासाठी आम्ही डॉक्टर होतोय. असे खूप कमी लोक, असे खूप कमी मुलं तुम्हाला भेटणार जे तुम्हाला म्हणणार की खरं मला पॅशन होता की मला डॉक्टर व्हायचं होतं. हेच मुद्दा आपण डिस्कस करतोय. आणि तुमची जी आवड आहे आणि तुमच्यावर जे थेपलं गेलेलं आहे, तुमच्यावर जे फोर्स केलेलं आहे, हे जर वेगळं असेल तर लॉंग टर्म मध्ये हे टिकू शकत नाही, त्याची सस्टेनेबिलिटी नसते. तर त्याचा उदाहरण आहे MBBS MDचा. मला एक सांगा सागर मंदोडा, मुळामध्ये MBBS MD हे त्या निमित्तानं मी तुम्हाला म्हटलं, पण एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा असतो की 3 इडियट्सचा मगाशी उल्लेख अच्युत गोडबोलेंनी केला. पण 3 इडियट्समध्ये समजा कुठली तरी पॅशन त्या याला होती, पण शेवटी प्रत्येक वेळी असं होतं अशातला भाग नाही. म्हणजे अनेकदा मुलांना कळतच नसतं आपल्याला काय करायचं आहे. म्हणजे समजा आईवडिलांनी नाही लादलं तर त्यांना माहितही नसतं की आपल्याला पुढे आयुष्यात काय करायचं आहे. अशा वेळी काय करायचं? अगदी बरोबर आहे. त्याच्यासाठी असं आहे की आपले जे बाकीच्या तज्ञांनी सांगितलं की
फक्त IQ बघून जमत नाही. तुमचा इमोशनल क्वोशंट कसा आहे, तुमचा सोशल क्वोशंट कसा आहे, तुमची प्रवृत्ती कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा तपास केला पाहिजे. आणि त्याच्यानंतरच जर तुम्हाला स्वतःला कळत नसेल तर तुम्ही 4 एक्सपर्टचा सल्ला घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही विचार केला पाहिजे की आपण कुठल्या प्रकारच्या प्रोफेशनमध्ये सुटेबल राहणार. अच्छा, अच्युत गोडबोले मला हे सांगा की मुळामध्ये जरी आत्ता सागर मंदडा असं म्हणत असले तरी आपल्याकडे मुळामध्ये ॲटिट्यूड ॲप्टिट्यूड याच्या अनुषंगानं तशी फारशी काही व्यवस्था विकसित झालेली नाही आहे. अशा वेळी मुलांनी काय करायचं हे पालकांनी ठरवायचं नाही असं आपण मान्य केलं तर मुलांना तरी कुठे माहिती असतं. अनेकदा आपण असं बघतो आहोत की मुलांना वाटलं की मला हे करायचं आहे, पण 10वी-12वीच्या वयामध्ये अनेकदा मुलांनाही काही ते गवसलेलं असतं अशातला भाग नाही. नंतर कळतं की अरे मला हे नको आहे. बहुतेकदा हे नको आहे हे कळतं, काय हवंय ते कळत नाही. आणि हवंय ते कळेपर्यंत सगळं शिक्षण पूर्ण झालेलं असतं आणि सगळं शिक्षण पूर्ण झाल्यावर मग कळतं की अरे आपल्याला हे नको होतं, पण हवं होतं काय हे कळत नाही. अशा वेळी काय करायचं? नाही, हा प्रश्न फार चांगला आहे की माणसं आपण लोकल ट्रेनमध्ये कसं म्हणजे बाहेर प्लॅटफॉर्मवर माणसं ढकलतात की नाही, हो. तशी माणसं गोराढोरांसारखी ए ग्रुप बी ग्रुप अशी सगळी लागलेली आहेत. आमचे एक म्हणायचे की तू ए ग्रुप घे नाही तर बी ग्रुप घे नाही तर ते कॉमर्स, कशाला स्कोप आहे, स्कोप म्हणजे पैसा पुढे जास्त आहे, बरोबर. स्कोप आहे ते कॉमर्स घे ना तर अमुकर तमुकर, आणि काही जर काही झालं नाही ते गाणं शिक असं मला सांगायचं. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय की आपल्या आयुष्यामध्ये अशी एक उतरंड आहे. आणि एक लक्षात ठेवा याच्यामध्ये, याच्यात मला असं वाटतं की ती समाज व्यवस्था जी आहे ती समाज व्यवस्था आपण लक्षात घेतली पाहिजे. हा सगळा गोंधळ काय, टेन्शन काय आहे, एवढा स्ट्रेस काय शिक्षण पद्धतीमध्ये, त्या समाज व्यवस्थेमध्ये प्रचंड विषमता आहे. समजा असं गृहीत धरा तुम्ही की ज्याला सगळ्यात जास्त मार्क मिळाले, एक उदाहरण म्हणून घेतो आकडे, की ज्याला सगळ्यात जास्त मार्क मिळालेले त्याला 20 लाख रुपये वर्षाला पगार आहे, त्यापेक्षा कमी आहेत त्याला 18 आहे, त्यापेक्षा कमी आहेत त्याला 16 आहे, असं करत करत अगदी कमी जरी पडले तरी त्याला नोकरी मिळते. अशी कल्पना करा, अशी समाज व्यवस्था आहे, अशी नाही आहे. पण समजा त्याला मिळते त्याला 2 लाख मिळतात किंवा 4 लाख मिळतात आणि तो व्यवस्थित जगू तरी शकतोय. अशा वेळेला जो माणसाने जर का असं त्याला वाटलं असेल की 20 लाखाच्या ऐवजी मला 16 पण चालतील किंवा 18 पण चालतील, पण मी गाणं ऐकीन, मी आणखीन इतर छंद जोपासीन, मी इतर वाचन करीन, आज शक्यच नाहीये. कारण विषमता एवढी आहे की त्या लहान जो डबा आहे रेल्वेचा त्यात घुसण्याकरता सगळेजण जे प्रयत्न करतायत. आणि त्यामुळे कारण आपल्याकडे ते रस्त्यावर फुटपाथवर पुस्तकं मिळतात ना, 2 मिनिटात मॅनेजर, 3 मिनिटात मित्र, 5 मिनिटात सीईओ, 6 मिनिटात वगैरे गुंतवणूक कशी करा, ह्या सगळ्यांनी भारावून जाऊन प्रत्येकाला सीईओ व्हायचं असतं. ते काही जमतं तर पिरामिड प्रमाणे फारच थोड्या लोकांना जमतं. खालच्या सगळी मंडळी एकदम निराश होतात ना. पुन्हा अपेक्षा आणि आपल्याला काय जमतंय किंवा काय प्रत्यक्षात घडतंय ह्याच्यात फरक जो पडतो त्यामुळे नैराश्य यायला लागतं. आणि म्हणून विद्यार्थी अवस्थेतच पेरेंट्स आणि स्वतः विद्यार्थी त्या टॉपला जाण्याकरता जी प्रचंड धडपड करतात, हा क्लास तो क्लास, अर्ध्या मार्क करतात, त्याला कुठलाही छंद नसण्याचं कारण लक्षात घ्या. मुलांची चूक नाहीये, कारण वरती जागाच कमी आहे. आणि या सगळ्यामुळे हा जो सगळा समाज व्यवस्था आहे की ज्याच्या हे आपल्याला दुसरे छंद जोपासूच देणं शक्य नाहीये. आणि मला वाटतं तिथून सगळी फारकत आहे की टेन्शन, प्रेशर, वडिलांचं, पेरेंट्सचं, मित्रांचं, पिअर प्रेशर, हे जे सगळं आहे ना. समजा एखाद्याला कमी मार्क पडले पण तो छान गातोय, त्याने छान शेक्सपियर वाचलेला आहे, त्याला माउंटेनिअरिंग आवडतं, लोक कौतुक नाही करणार, लोक शेवटी म्हणणार की तू किती मार्क पडले, किती पैसे मिळवतोस. मुली सुद्धा मुलगा चूज करताना किती मोठ्या ब्लॉक मध्ये राहतो त्याचे फोटो पाठवा म्हणतात आणि नकार देतात अलीकडे लग्नाला. म्हणजे इतकं पैशाच्या मागे आपण धावत चाललेलो, इतर सगळी संस्कृती विसरतो, म्हणून तो एकाकीपणा वाढतोय, प्रचंड टेन्शन वाढतंय. आणि मला वाटतं हे या सगळ्याकडे आपण वेगळ्या तऱ्हेने बघायला पाहिजे. सचिन जोशी, मला एक सांगा की मुळामध्ये हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. याचं कारण असं आहे की मगाशी लोकलचा किंवा याचा उल्लेख अच्युत गोडबोले करत होते. मुळामध्ये ही सगळी व्यवस्था बदलणं काही पालकांच्या हातामध्ये नसतं. कारण तुम्ही चांगले गाता याला मान्यता मिळणं आणि त्याला खूप पैसे मिळणं अशी व्यवस्था निर्माण करणं हे बिचारे काही पालक करू शकत नाहीत. पालकांना माहिती असतं की या व्यवस्थेमध्ये डॉक्टर झालास, इंजिनियर झालास, काय IT प्रोफेशनल झालास तर तुला चांगले पैसे मिळतील. आणि अनेकदा असं लक्षात येतं की चांगले पैसे ही शेवटी गरज असतेच. आपण कितीही आत्ता म्हटलो तरी नंतर चांगले पैसे लागतात. म्हणजे अनेकदा असं दिसतं, म्हणजे आमच्याकडे आता मी तुम्हाला मुद्दाम एक सोशल मीडियावरची बातमी सांगतो किंवा वर्तमानपत्रामध्ये छापून आली आहे की जगातले सगळ्यात वाईट प्रोफेशन्स जे पुढे आलेले आहेत त्यामध्ये सलग 3ऱ्या वर्षी वर्तमानपत्रातला पत्रकार हे सगळ्यात वाईट प्रोफेशन आहे असं सलग 3ऱ्या वर्षी पुढे आलेलं आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की समजा आमचे पत्रकार मित्र सुद्धा असं म्हणतात 20-1 वर्ष नोकरी केल्यानंतर
की यार तेव्हा चांगली संधी होती सरकारी नोकरीची, तेव्हा हे शक्य होतं, ते केलं असताना तर बरं झालं असतं. कुठे आवड म्हणून हे आलो आणि ते पैसेच मिळत नाहीत. कारण शेवटी पैसे हा महत्त्वाचा मुद्दा असतो. दुसरीकडे आपण बघतो आहोत आता MPSC UPSCचे निकाल लागतात. मग या देशामध्ये मला कमाल वाटते की UPSCमध्ये यश मिळवणं याशिवाय सक्सेस स्टोरी काही उरली की नाही असा प्रश्न मला अनेकदा पडतो. IAS झाला, डेप्युटी कलेक्टर झाला, याचं कोण कौतुक आपण करतो. शेतकऱ्यांचा मुलगा कलेक्टर झाला, आता इथे सगळे शेती करतात, पण शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर झाला आणि अनेकदा बहुसंख्य वेळा 90% वेळा ही पोरं ते UPSC MPSC करून तिथे पैसे खात बसतात, पण तरी त्यांचं कौतुक. मला एक कळत नाही की या सगळ्या धारणांच्या गोंधळामध्ये, या सगळ्या गुंतावळीमध्ये पालकांनी सुद्धा करायचं तर काय करायचं, काय म्हणणं आहे? नक्कीच पालकांच्या आधी बेसिकली आपण जर खोलात जर विचार केला की या मुलांचे चेहरे एवढे दुःखी, मगा सरांनी सांगितले इन्फिनिटी कॉम्प्लेक्स क्रिएट झालेला आहे, हा एवढा का क्रिएट झालाय, त्याचं कारण काय आहे? तर त्याचं मला असं वाटतं की याचं महत्वाचं कारण जे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये जे पहिला क्रमांक आणायचा जो आहे की माझा मुलगा हा पहिला यायलाच पाहिजे. जेव्हा वर्गातल्या 30-35 मुलांमध्ये एक मुलगा पहिला येणार आहे तर 29 मुलं मागे राहणार आहेत. तर नर्सरी पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत 18 वर्ष आपण 29 मुलांना असं सांगतोय, कंडिशनिंग करतोय, लॉ ऑफ कंडिशनिंग जर वापरला तर तो हारणारच आहे. आणि या हरण्यातून एक उदासीनता, एक डिप्रेशन येते. म्हणजे एका मुलाला सन्मान देण्यासाठी आपण 29 मुलांच्या आत्म्याशी घाऊक खेळ खेळतोय आपल्याला दिसत नाहीये. आणि तिथून मग बोर होणं सगळं सुरू होत आहे. आणि हे का होतंय तर पालकांच्या सातत्याने अपेक्षा की जे आयुष्य मला जगता नाही आलेलं आहे ते माझ्या मुलांनी करावं. माझी इच्छा होती डॉक्टर व्हायला पाहिजे, पण तू हो, मी डॉक्टर होऊ शकलो नाहीये. आणि मग तुम्ही जसं सांगितलं की काही प्रोफेशनला समाजाने खूप वरच्या लेवलवर वरती ठेवलेलं, एक त्याला ग्लॅमर स्वरूप दिलेलं आहे. तर सगळ्याच कामांना एक ग्लॅमर स्वरूप दिलं पाहिजे. तर आपण शिक्षण पद्धतीमध्ये पहिलीपासून जर आपण त्या मुलांना व्यवस्थित शिकवलं की लर्निंग बाय डुईंगच्या पद्धतीने, की बाबा एखादा कामगार जो असतो तो सुद्धा किती महत्वाचा आहे समाजामध्ये. म्हणजे प्रत्येक माणूस जो प्रामाणिकपणे काम करतो तो माणूस महत्वाचा असतो. हे जे मूल्य संस्कार आहेत ते आपण मुलांपर्यंत पोहोचू शकत नाहीये. पालकांचं आपण तिथं काउन्सिलिंग करू शकत नाहीये. तर पालकांना जर आपण नीट समजून सांगितल्या या सगळ्या गोष्टी की पैसे तर सगळीकडेच मिळणार आहेत, पण आनंद आणि त्याहूनही सर्वात महत्वाचं जे पॅशन आहे, मगा अच्युत सरांनी जे सांगितलं की तुमची आवड, त्या आवडीला, त्या छंदालाच जर तुमचं करिअर बनवलं तर आयुष्य किती सुंदर होऊ शकतं. याचं सिस्टमॅटिकली आपल्याला शिक्षण पद्धतीमध्ये विषय ठेवून आपल्याला पालकांचं काउन्सिलिंग करावं लागेल असं मला वाटतंय. छंदाला करिअर करता आलं पाहिजे, हे सगळं बरोबर आहे. मूल्य व्यवस्थेचा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे, पण मूल्य व्यवस्थेच्या अनुषंगानं पैसा हे जेव्हा मूल्य होतं आणि पैसा ही गरज असते, अपरिहार्यता असते, अशा वेळी काय करायचं हा एक मुद्दा आहे. दुसरं म्हणजे सोशल मीडिया, सगळी माध्यमं एवढी अवतीभोवती असताना तरीही बोर का होतं, की त्यामुळे जास्त बोर होतं, याही मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. तुम्ही कुठेच जाऊ नका. आत्ता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ऐन तारुण्यात मुलं बोर का झाली. ही चर्चा करताना खरं म्हणजे मानसी पुराणिकनं जे पत्र लिहिलं आहे ते पत्र फार महत्त्वाचं आहे, म्हणून आपण चर्चा करतो. याचा अर्थ कुठली व्यक्तिगत संदर्भातली ही चर्चा अजिबात नाही आहे. मानसी पुराणिक जे म्हणते आहे की मला बोर झालं आहे, मला बोर वाटतं, याचा विचार आपण केला पाहिजे. त्यातला आपला हेतू असा आहे की या मुलांचा शोध लागला पाहिजे, त्यांना त्यांच्या आयुष्याचा शोध लागला पाहिजे. मानसी पुराणिक गेलेली आहे, बाहेर गेलेली आहे, ती घरी येणारच आहे, पण ती घरी परतणं, तिचं घरी परतणं सोपं व्हावं, सोयीचं व्हावं, म्हणून आपण जाणीवपूर्वक ही चर्चा करतो आहोत. याचं कारण असं आहे की ज्या मुलांना असं वाटतं की या वाटेवर काटे आहेत, कंटाळा आहे, बोरडम आहे, त्यांच्या हे लक्षात आलं पाहिजे की आयुष्य छान आहे, जगणं छान आहे. त्यामुळे हा प्रश्न एकट्या मानसीशी निगडीत अजिबात नाही आहे. आपण एकूण चर्चा करतो आहोत की कुठे चुकतो आपण. उलटपक्षी मानसीच्या निमित्तानं आपण सगळे व्यवस्था म्हणून, पालक असतील, शिक्षण संस्था असतील, माध्यमं असतील, सगळ्यांनी आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपलं नक्की चुकतं काय. तरुणाईला बोर वाटावं या व्यवस्थेमध्ये, अशी व्यवस्था आपण का करून टाकलेली आहे. कृतिका, मला एक सांगा, तरुण म्हणून मी मुद्दाम तुमच्याकडे येतो या सेगमेंटमध्ये सुरुवातीला. मला खरोखर सांगा की मुळामध्ये समजा आता हे सगळे म्हणतायत की तुमच्या पॅशनचं रूपांतर प्रोफेशनमध्ये केलं पाहिजे. अरे पण पॅशनचं रूपांतर प्रोफेशनमध्ये केलं
तर जगण्याची शाश्वती आहे का या समाजामध्ये, काय म्हणणं आहे? एक्झॅक्टली. मी माझंच उदाहरण इथे देईन की मी स्वतः BCom केलेलं आहे, ग्रॅज्युएशन माझं कंप्लीट झालं आहे, आता मी पोस्ट ग्रॅज्युएशन करते. मी CAचा सुद्धा अभ्यासक्रम अभ्यासलेला आहे आणि आता मी बिझनेस स्कूलच्या एक्झाम्स दिल्या आहेत, मी त्यासाठी सिलेक्ट झाली. तर अगेन आता हे सगळं केल्यानंतर कुठेतरी 2 डिग्री असाइड करून मग मॅनेजर, त्यानंतर अजून हेड, त्यानंतर डिपार्टमेंट हेड आणि त्यानंतर CEO, दॅट्स इट. आणि तुमचा पगार वाढेल, आकडे वाढतील. पण कुठेतरी माझा जो छंद आहे की मला लिहायला खूप आवडतं, मी लिहित असते काही ना काही. म्हणजे लँग्वेजचा सुद्धा बॅरियर नसतो, मी इंग्लिशमध्ये लिहिते, मराठीत लिहिते, हिंदीत लिहिते, कधीतरी कविता, चारोळ्या वगैरेही करते, लिहित असते मी. मग अशा वेळी जर मी ठरवलं की मला आयुष्य हे पूर्ण लिखाण करूनच, एक लेखक म्हणून मला मोठं व्हायचं, एक लेखक म्हणूनच मला मरायचं, तर मग अशा वेळी खरंच माझ्या आजूबाजूचे जे सोर्सेस आहेत ते मला खरंच तेवढा कॉन्फिडन्स देतात का की मी संपूर्ण आयुष्य एक लेखक म्हणून जगू शकते, एक सक्सेसफुली, मानानी. आणि डेफिनेटली पैसे जे आहेत ते इम्पॉर्टंट आहे, तर त्या पद्धतीने मला तो एक लाईक कॉन्फिडन्स येईल का, तर ते शक्य नाही आहे. आज एवढे लेखक भरपूर होऊन गेलेत, पण खूप कमी लेखक आहेत जे खरंच खूप उच्च थरावरती किंवा खूप उच्च पातळीवर गेलेले आहेत. तर मग अशा वेळी वी अगेन टर्न टू करिअर की नाही ठीक आहे, मी MBA करते, मी CA करते, मी BCom करते. तर त्यामुळे तुमचा जो छंद आहे आणि करिअर हे तुम्हाला वाटतं की एकत्र करावं, पण अशा वेळी तो डिसिजन घेणं दॅट बिकम्स डिफिकल्ट. अतिशय महत्त्वाचा व्यावहारिक मुद्दा आहे. तरुण पिढीला काय सोसावं लागतं हे सांगणारी कॉमेंट आहे ही. अच्युत गोडबोलेंसारखा एखादा लेखक असतो की ज्यांना लेखनावर पूर्णपणे जगणं किंवा काही करिअर करणं शक्य होतं, पण तेही या टप्प्यावर, पहिल्या टप्प्यावर नाही. मुळामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा असतात सागर मंदडा, तर मला एक सांगा की मानसोपचार तज्ज्ञ म्हणून तुम्ही काय सुचवाल की जर तुम्हाला करिअर पण निवडायचं आहे, त्यातून पैसे, आणि एक लक्षात घ्या म्हणजे पैसे महत्त्वाचे नसतात वगैरे असं काही तुम्ही उगाच सांगू नका. पैसे मिळवावे लागतात, पैसे लागतात आयुष्यात जगायला. किती लागतात, काय लागतात हा मुद्दा वेगळा आहे. पण साधं सहज जगायचं असेल पुण्या मुंबईसारख्या गावांमध्ये तर किमान किती पैसे लागतात हे आपल्याला माहिती असतं. ते पैसे मिळवण्यासाठी काय करावं लागतं हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे पैसे लागतात. त्याचं या सगळ्याचं एकूण गणित कसं मांडणार तुम्ही, आणि तरीही मानसिक संदर्भामध्ये काय सांगणार? हे बघा, सगळ्यात महत्वाचं, जर आपण एक 20 वर्ष अगोदरची आपण संकल्पना केली तेव्हा जितके ऑप्शन्स होते, करिअर ऑप्शन्स होते तेव्हाच्या तरुणाला, तर आज जे ऑप्शन्स आहेत ते खूप जास्ती आहे. खूप ऑप्शन्स आहेत ज्याच्यातून तुमची आवडाची तुम्ही निवड करू शकतात. तर असं सांगणे की आम्हाला ऑप्शन्सच नाहीये किंवा पॅशन आमचं जे आहे ते आम्हाला करायला भेटत नाही, हे पूर्ण प्रकारे खरं नाहीये. प्रॉब्लेम कसा होतं या पिढीचा, जर आपण एक एक्झाम्पल घेतला, एक आपण असा कन्सिडर करूया की एक व्यसनी माणूस आहे. तो व्यसनी माणूस रोज दारू पितो किंवा काहीतरी व्यसन करतो आणि त्याला त्याच्यातून किक भेटते. जर त्यांनी 2 दिवस ते व्यसन नाही केलं तर त्यालाही हा बोर्डम येतो, त्यालाही हा नैराश्य येतो, त्यालाही ही उदासीनता येते. तर आजच्या पिढीचं मला असं वाटतं तसंच झालंय की प्रत्येक गोष्ट तुम्हाला लवकर पाहिजे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला लगेच पाहिजे. अच्छा, प्रत्येक गोष्ट लगेच पाहिजे. पण त्याच्यामध्ये आत्ता बघा, म्हणजे सचिन जोशी, मी तुम्हाला मुद्दाम असं विचारेन की एकीकडे त्यांना लगेच पाहिजे असं आपण म्हणतो, ते चुकीचे असं म्हणतो. त्यांची भूक फार मोठी आहे असं आपण म्हणतो, ते सगळं बरोबर आहे. पण एकीकडे त्याच पिढीला आपण सांगत असतो स्काय इज द लिमिट. म्हणजे महत्वाकांक्षा हे काहीतरी मोठा गुण आहे हे आपण सांगत असतो आणि तो आपण मानतो सुद्धा. अनंत आमुचे ध्येय आसक्ती, अनंत नाशा, किनारा तुला पामर आला, ही आकांक्षा आपण त्यांना शिकवतो. चतकोरीनं माझं पोट भरत नाही हे आपण त्यांना शिकवतो. असं असताना एकीकडे त्यांना त्यांच्या आकांक्षा उत्तुंग असणं, त्यांच्या महत्वाकांक्षांना सीमा नसणं, हे कौतुकच करायला पाहिजे. ते पण सांगायचं आणि हेही सांगायचं की नाही, कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. आपल्या पोटाला शेवटी किती लागतं, माणसाला शेवटी किती जमीन लागते, म्हणजे नक्की ह्या पोरांनी करायचं काय हे पण सांगणार तुम्ही, ते पण सांगणार त्यांनी करायचं काय. सचिन जोशी, काय म्हणणं आहे? नाही, इथं अति आत्मविश्वास, अति महत्वाकांक्षा जे आहे, ओव्हर अँबिशियस, ही काही चांगली गोष्ट नाहीये. उलट आपण मुलांना, सचिन जोशी तुम्हाला तोडून मी विचारतो, अति आणि नॉर्मल महत्वाकांक्षा यातला भेद कसा ओळखायचा? हा, त्याचा तो अतिशय तो भेद ओळखणं थोडं डिफिकल्ट आहे. पण होतं कसं आहे की नर्सरी पासून किंवा पहिली पासून आई वडिलांना वाटतं की माझा मुलगा प्रत्येक गोष्टीत पहिला यायलाच पाहिजे. ब्रह्मदेव जरी आला तरी TC मुलांना आपण पहिले देणार नाही. आणि इथून महत्वाकांक्षाच्या ती रेस जी आहे ती सुरू होत असते. आपण मुलांना हारणं शिकवतच नाही. थ्रू आउट इयर मुलांना आपण हारणं शिकवत नाही, पण तो कुठेतरी हारत असतो आणि त्यातून या निर्माण होतात. मी तुम्हाला नॅशनल एम्प्लॉयमेंट रिपोर्ट ऑफ इंजिनिअरिंग सांगेल की
7% फक्त इंजिनिअरिंगच्या स्टुडंटला जॉब मिळण्याच्या जे काही स्किल असतात ते येत आहेत. 93% स्टुडंट डझंट पॉजेस द रिक्वायर्ड स्किल. आता ही शिक्षण पद्धती त्या मुलाला जॉब मिळण्यासाठी, जे पैसे मिळण्यासाठी जे स्किल पाहिजे ती शिक्षण पद्धती देतच नाहीये. म्हणजे जेव्हा आपण हे स्किल्स मुलांना देऊ की तुला जॉब इझिली मिळेल या पद्धतीने, तर माझ्या मते हा जो काही प्रश्न आहे की जगण्यासाठी जे पैसे लागतात तो सॉल्व्ह होऊ शकतो. अच्छा, अच्युत गोडबोले, मला एक सांगा की मुळामध्ये आपण पोरांना बरंच बोलत असतो आणि त्यांच्याशी बोलण्यापेक्षा आपण त्यांना बोल लावण्यात आपल्याला फार आनंद मिळतो. आणि टी व्हीवर किंवा इतरत्र सगळे हे वयोवृद्ध लोक मारे अशा गप्पा मारत असतात की जसं काय यांना सगळं कळलेलंच आहे आयुष्यातलं सगळं अंतिम सत्य. आणि प्रत्यक्षात मात्र पोरांशी कसं वागावं, पोरांशी कसं बोलावं, त्यांचं कसं ऐकावं हेही लोकांना कळत नाही. तुम्हाला असं वाटत नाही का की हा प्रश्न मूलतः पालकत्वाचा आहे, हा प्रश्न मूलतः शिक्षकांचा आहे आणि त्याच्यातून हा प्रश्न मुलांच्यावर लादला गेलेला आहे? हा प्रश्न मुलांचा नाहीच आहे मुळी, हा प्रश्न आपण त्यांच्यावर लादला आहे, असं वाटत नाही का अच्युत गोडबोले? हो, माझ्या मते अगदी बरोबर आहे. आणि हा प्रश्न आपण आपल्या नजरेतनं त्यांनी कसं बनावं हे त्यांच्यावर आपण लादत असतो. मी जसं पहिल्यांदा सांगितलं तसंच ते आहे. मला असं वाटतं महत्वाकांक्षेच्या विषयी की महत्वाकांक्षा त्या विषयात तू किती आनंद घेतोयस, तुला मजा येते का असं पेरेंट नाही विचारत. तुला मार्क किती पडले असं विचारतात. आपण त्यांना विनोदाच्या भाषेत बोलायचं, आपण त्यांना खऱ्या अर्थाने मार्क्सिस्ट करून सोडलेलं आहे. पण मुख्य म्हणजे तुला विषय आवडला का, तू झपाटून त्यात गेलास का, किती मजा येते, तुला कळला का, हे तू ध्येय ठेव. असं ठेवण्याच्या ऐवजी कसंही करून मार्क मिळव, अगदी पेपर फोडून सुद्धा. म्हणजे आपल्या संबंध जो मानसिकता झालेली आहे ती एंड रिझल्ट सारखे ते पैसे, ते मार्क, आणि मला वाटतं त्यामुळे संपूर्ण व्यवस्था सगळी बिघडली. मला थोडं एक मिनिट अजून बोलायचंय. ते म्हणजे असं की ह्या एकटेपणाचं कारण काय बघा तुम्ही. म्हणजे पुन्हा मी एरिक फ्रॉमच सांगतोय, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यावेळी माणसाला सुरक्षितता होती. काही जरी झालं तरी बोलायला माणसं होती, पण त्याला स्वातंत्र्य नव्हतं. तो कुठेही जायचा, तो इतर सगळे वयोवृद्ध माणसं विचार कुठे चाललास, कोणाबरोबर चाललास, असं सगळं स्वातंत्र्य नव्हतं, पण सुरक्षितता होती. मग कुटुंब व्यवस्था आता तुटली आणि आता वेगळी एकत्र कुटुंब व्यवस्था संपली. आता तर आमचा एक मित्र म्हणतो की आता जॉईंट फॅमिली सिस्टमची डेफिनेशन म्हणजे नवरा आणि बायको एकत्र राहतात, त्याला आपण जॉईंट फॅमिली सिस्टम म्हणण्याची पाळी आलेली आहे. पण आता म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे की संबंध, कुटुंबातले संबंध सुद्धा बिघडलेले आहेत. डायनिंग टेबलवरती बसले असताना एक मुलगा, दोन भाऊ आणि बहीण एकमेकांना SMS पाठवतात, संवादच नाहीये. आणि अशा तऱ्हेचं सगळं ते कुटुंब आहे. त्यामुळे एकटेपणा भयंकर आलेला आहे. त्याला आता स्वातंत्र्य आहे, कुठे जातो काय जातो कोणी विचारत नाही. आता आई वडिलांपासून वेगळे राहिले, पण त्याला एकटेपणा आलेला. गर्दीत सुद्धा तो एकटा आहे, तो रिलेट करू शकत नाही कोणाबरोबर. ज्याच्याबरोबर तो रिलेट करू बघतोय त्याच्याचबरोबर त्याची स्पर्धा पण आहे, त्याच्या मित्रांबरोबर त्याची स्पर्धा पण आहे. असं सगळं जे प्रचंड स्पर्धेचं वातावरण आहे. आणि त्याच्यात आपण अँबिशन ही प्रत्यक्ष विषयातल्या गोडी, विषयातल्या आवड, विषयातली मजा, ह्याच्यापेक्षा मार्क हे अँबिशन आपण ठेवल्यामुळे सगळ्याचे गोंधळ त्याच्यामध्ये आलेले आहेत असं मला वाटतं. आणि या सगळ्यामध्ये सोशल मीडियाचा विषय काढलेला आहे म्हणून मी सांगतो की या सोशल मीडियाचा गोंधळ असा झालेला आहे त्या ठिकाणी की आपल्याला त्याची इतकी ऍडिक्शन झालेलं आहे की आता म्हणजे मुंदडा जास्त सांगू शकतील, FAD म्हणजे फेसबुक ऍडिक्शन डिसऑर्डर हे आता DSM मध्ये ऍड झालेले आहे. ऍक्च्युली ऑफिशियली हे डिसऑर्डर आहे. व्यसनात समजा एखाद्याला दारू सोडायला सांगितली तर ते हात पाय कसे कापतील, तसं त्याला एखाद्याला लॅपटॉप आणि मोबाईल जर दूर ठेवला 2 किंवा 3 दिवस तरी माणसं एरझाला घालतात, अस्वस्थ होतात, प्रचंड व्यसनाची सगळी लक्षणं दाखवतात. इतकी ती पाळी गेलेली आहे. आणि मला असं वाटतं सगळे फ्रेंड अमुक व्हर्च्युअल जगात जगल्यामुळे सगळा हा प्रकार निर्माण झालेला. अगदी खरं आहे. एक गोष्ट सांगितली जाते, रामकृष्ण परमहंसांबद्दल ही गोष्ट सांगितली जाते की रामकृष्ण परमहंसांकडे एक आई आली आणि ती म्हणाली की माझा मुलगा गूळ फार खातो, तर तुम्ही त्याला सांगा की गूळ खाऊ नका. तर परमहंस म्हणाले की 4 दिवसांनी ये. असं करत 4 दिवसांनी पुन्हा परत गेल्यानंतर शेवटी महिनाभरानं ती आई आली आणि ते त्या मुलाला म्हणाले की बाळा तू गूळ खाऊ नको, गूळ खाणं फार चांगलं नसतं. तर आई म्हणाली की हो रामकृष्ण परमहंस, हे मी पहिल्या दिवशी आले होते तेव्हाच म्हणायचं ना. तर रामकृष्ण परमहंस असं म्हणाले की तेव्हा मी म्हटलो नाही, याचं कारण असं की तेव्हा मलाच गूळ खायची सवय होती जास्त, त्यामुळे मी हे सांगू शकलो नसतो. त्यामुळे फेसबुकच्या ॲडिक्शनबद्दल मी आता किती सांगेन लगेच मला सांगणं जरा कठीण दिसते. पण एकूण हे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. डॉक्टर सागर मुंदडा, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही बघा, म्हणजे तुम्ही मार्डचं काम बघता,
तुम्हाला मी मुद्दाम बोलवतो यासाठी की तुम्ही केवळ फेसबुकवर चळवळी करत नाही, तुम्ही रस्त्यावर उतरता आणि रस्त्यावर उतरून चळवळी करता, आंदोलनं करता. अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलनं करण्यात एक वेगळा आत्मविश्वास येतो आणि सर्व बाकीच्या लोकांशी असणारं जैव नातं अधिक दृढ होत जातं. याच्या उलट केवळ फेसबुकवर, केवळ सोशल मीडियावर बसल्यानंतर मात्र आपण कोशात जातो आणि व्हर्च्युअल जगामध्ये आपण रममान होतो. तुम्हाला असं वाटतं का की याच्यातून बाहेर रस्त्यावर जगायला शिकवलं पाहिजे म्हणजे अनेक मुद्दे सुटतील, असं काही वाटतं का? अगदी बरोबर आहे सर, अगदी बरोबर आहे. जसं तुम्हीच म्हटलं की सध्या जी पिढी आहे, तरुण पिढी आहे किंवा कोणीही असेल, वर्ल्ड विदिन अ वर्ल्ड, एक व्हर्च्युअल वर्ल्ड विदिन द रिअल वर्ल्ड अशा प्रकारे आपण जगतोय. आणि मी फेमस आहे किंवा मला 10 लोक विचारतात किंवा काही असेल, माझं सक्सेस किंवा फेलियर हे सगळं व्हर्च्युअल वर्ल्डचा मापदंड घेऊन ते करतात. याच्यामुळेच प्रॉब्लेम होत आहेत. जर आपण हॅलो हां बोला, ऐकतोय सागर. हॅलो हां सागर बोलत राहा. हा जर आपण उदाहरण घेतलं तर मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्रात मराठवाड्यात दुष्काळ सुरू आहे. तर त्या संदर्भात सगळे फेसबुकवर शेअर करायला रेडी असतात, मात्र खरं वस्तुस्थिती काय हे कोणालाच माहित नाही. तर तुम्ही जे म्हणतात ते पॉइंट मी मान्य करतो. जेव्हापर्यंत आपण लोकांशी फेस टू फेस बोलणार नाही, जी आपल्या ह्युमन बॉडीची, ह्युमन माइंडची एक बेसिक नीड आहे, तर हे प्रकार वाढतच जाणार आहे. कृतिका, एक मला सांगा, आता मगाशी अच्युतनं उल्लेख केला FADचा. आता फेसबुकचं ॲडिक्शन जे आहे ते प्रचंड वाढतं आहे, हा एक भाग आहे. आणि आत्मकेंद्रित इतकं वाढतं आहे की माझ्या फेसबुकच्या पोस्टवर किंवा माझ्या फोटोवर 90च लाईक्स आल्या आणि त्या मैत्रिणीच्या याच्यावर मात्र 122 लाईक्स आल्या. याचा पण त्रास होतो. म्हणजे मी असे लोक बघितलेले आहेत कॉलेजमधले, काय अगदी ज्येष्ठ सुद्धा, की ते SMS करतात बरं का अच्युत, SMS करतात की मी फेसबुकवर ही पोस्ट टाकली आहे, जरा लाईक कर ना. मग मी वाचली आणि नंतर परत फोन की अरे तू लाईक नाही केली. नाही म्हटलं मी वाचली, चांगली आहे, मग तिथे लाईक कर ना. मी म्हटलं का? अरे नाही ते 170च झाल्यात ना, मग 171 झाल्या, म्हणजे जरा असा छान सायझेबल आकडा वाटतो. हे जे आहे ते या फेसबुक लाईक्सला फार रिअल मानणं आणि हा मुख्य जो प्रश्न आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? सर एक्झॅक्टली, म्हणजे समवेअर सॅटिस्फॅक्शन आणि कम्पॅरेबिलिटी आपण जे परत म्हणतो की कुठेतरी तुलना आणि एक समाधान कोणत्याही गोष्टीचं आणि करिअर, अभ्यास आणि पुन्हा फेसबुक, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र गुंतलेल्या आहेत की माणसाला समाधान जे आहे ते कुठेच आजकाल राहिलेलं नाही आहे किंवा माझं समाधान कुठे आहे हेही मला माहीत नाही आहे. म्हणजे जर असं असेल की बरं ठीक आहे मला 200 लाईक्स नंतर समाधान मिळेल, तर तसंही नाही आहे किंवा तुमचं समाधान कुठे आहे तेही तुम्हाला माहीत नाही. त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टी फार गुंतलेल्या आहेत. आणि लाईक्सच्या बाबतीत सर म्हणाल तर आय एम ऑल्सो, इवन आय वॉन्ट गुड लाईक्स. सो इट लाईक चांगले असायला काही हरकतच नाहीये. पण सागर मला सांगा की मुळामध्ये हे जे काही चाललंय, हे जे आकर्षण वाढत चाललेलं आहे किंवा हे जे कंपल्शन आहे की फेसबुक आहे, याच्यामध्ये असं काय आहे का की आपल्याला रेकग्नेशन अन्यत्र मिळत नाही म्हणून मग इथून मिळवायचं? म्हणजे तुम्ही मानसशास्त्रज्ञ ज्याला प्रतिपूरण असं म्हणतात. मला आठवतं आमचा एक मित्र होता आणि साधारणपणे बाकी सगळे मित्र MPSC UPSC मध्ये पास झाले, सगळ्यांचं तो काही झाला नाही आणि तो बिचारा काहीतरी साधी नोकरी करायचा. पण तो कोणालाही फोन केला ना, माझं एकदम मस्त चाललंय अशी सुरुवात करायचा. सुरुवात करतानाच माझं एकदम मस्त चाललंय. याचं कारण काय की माझं मस्त चाललंय की नाही हा त्यालाच प्रॉब्लेम असेल बहुधा. तर फेसबुकवर पोस्ट टाकताना वारंवार आपला फोटो, आपलं काहीतरी स्टेटस अपडेट, याच्यामध्ये आपलं बरं चाललंय असं काहीतरी स्वतःला सांगणं, तर रेकग्नेशन मिळवण्याचा प्रयत्न करणं, असं काही घडतं का? काय तुम्ही कसं बघताय सागर? 100%. हे बघा, जसं सर म्हणाले की आता अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशननी जे आजकाल फॅड आलाय मागच्या 2 वर्षापासून सेल्फी घेण्याचा, त्याला सेल्फायटिस म्हणून आजार म्हणून मान्य केलंय. आणि सेल्फी घेऊन फेसबुकवर टाकणे, त्याच्यातून आपली जी सेल्फ एस्टीम लो असते, म्हणजे 100 लोक जेव्हा त्याला लाईक करणार तेव्हा मला असं वाटणार की हो मी माझ्यात काहीतरी क्वालिटी आहे. तर जे खऱ्या जगात जर तुम्हाला कदाचित जे रेकग्निशन भेटत नसेल ते तिथून तुम्हाला भेटतंय. तर या प्रकारे 100% तसं होतंय की तुम्ही घरी बसल्या बसल्या सेल्फी टाकून तुमचं, प्रत्येकाला बघा बेसिक ह्युमन टेंडन्सी अशी आहे की प्रत्येकाला वाटतं की 10 लोकांनी माझ्याबद्दल चांगलं बोलावं. अगोदर त्याचे साधन नव्हते. आता सोशल मीडिया आल्यामुळे प्रत्येकाला हिरो हिरोईन होण्याचा एक संधी भेटलेली आहे. ते सेल्फी टाकणे त्याचाच एक सिम्पटम आहे. म्हणजे माझा त्याच्यात समावेश आहे. जेव्हा मी एक फोटो टाकतो फेसबुकवर आणि मला जेव्हा 500 लाईक भेटतात, तर मी समजतो मी ऋतिक रोशनपेक्षा कमी नाहीये. आणि जे माझं बेसिक नेचर आहे, बेसिक सबकॉन्शियस माझं हे आहे, ज्याला पूर्ती झाली पाहिजे,
ते इगोची, ते सेल्फ एस्टीम पूर्ण होतं. तर नक्कीच सोशल मीडिया आल्यामुळे हा प्रकार खूप खूप जास्ती वाढलाय. नाही पण सागर बंदोडे यामध्ये वाईट काय आहे? सर यामध्ये वाईट असं आहे की जर आमच्याकडे असे पेशंट आलेले आहे जे रोज कमीत कमी 20 ते 25 घेतात व ते सेल्फी तिथे टाकतात, आणि जर त्यांनी एक दिवस ती सेल्फी नाही टाकली किंवा ते फेसबुकवर नाही गेले तर त्यांना एखाद्या व्यसनी माणसासारखं बरोबर. जो दारू घेत जेव्हा ते- असेल जेव्हा ते आणि addiction तो दारू होतं, नाही घेत, बरोबर. त्याला झोप येत नाही, त्याला इरिटेट, जेव्हा ॲडिक्शन होतं, बरोबर आहे. सेल्फी किती Exactly. सेल्फी कुठल्या स्तरावर जाऊ शकते हे पंकजा मुंडेंना विचारलं पाहिजे. सेल्फी आपल्याला माहिती आहे की सेल्फीचं एकूण जे काही वाढत चाललंय, पण अच्युत घोडबोले मला एक सांगा की आता समारोप करायचा आहे आपल्याला. एकूण या सगळ्यातून तरुणांना मुळामध्ये असं आहे की तरुणांना फक्त बोल लावण्यापेक्षा सुद्धा त्यांच्या भोवतीचं वातावरण अधिक समृद्ध करणं, रसरशीत करणं, यासाठी आपण काय करायला पाहिजे? मला असं वाटतं की आता हे सांगून उपयोग नाही, आता आतनंच यावं लागतं. लहानपणापासून या ठिकाणी पेरेंट्स आणि शिक्षक दोघांचा वाटा आहे. आयुष्याकडे तुम्ही कसं बघता हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आम्ही IITत असताना भारतात बेकारी आणि गरिबी आहे, पण आपल्याला काय करायचंय, मी GRE देऊन अमेरिकेला जाईन असं कधी वाटलं नाही. हा माझाच प्रश्न आहे की फिलॉसॉफीमध्ये थिअरी ऑफ नॉलेज आपल्याला कळतं म्हणजे काय. कॅन्ट काय म्हणत होता, मला काय करायचं आहे, मला इंजिनिअरिंगमध्ये कशात गरज आहे, असं वाटलं नाही. ते आपल्याला कळलं पाहिजे. जे प्रत्येक गोष्टीत अगदी तज्ज्ञ जरी झाला नाही तरी आपल्याला सगळ्या गोष्टींची मूलतत्व कळली पाहिजे. हे आयुष्य एवढं सकस, एवढं निसर्गात एवढं गुढ आहे आणि इतरही विषय ते आपल्याला कळलं पाहिजे. हे आपल्याला साधारणतः लोकांना एक बेसिक आवड निर्माण करणं, हे लहानपणापासून जिज्ञासा आणि कुतूहल ज्यांनी माणूस हा प्राण्यांपासून वेगळा होतो ते निर्माण केलं तर माणसाला ते मी छंद हा शब्द मला आवडत नाही. मी छंद ते माणसात ती कमिटमेंटच असावी लागते सगळ्या विषयांच्या विषयी. मला एक फक्त शेवटी 1-2 मिनिटं 1-1.5 मिनिटं बोलायचंय. 30 सेकंद आता एक लक्षात ठेवा, 30 सेकंद बोला. 30 सेकंद. संपूर्ण जगामध्ये नैराश्य हे इतक्या वेगाने वाढतंय. 25 ते 35 किंवा 40 वयात BP, डायबिटीस, कोलेस्ट्रॉल जसं वाढतायत तसे नैराश्य आणि इतर मनोविकार एवढे वाढतायत. 20 ते 25 पर्यंत युनायटेड नेशनने सांगितलं की मिनिमम 25%, कदाचित जास्त पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन ह्यांना सौम्य ते तीव्र असे मानसिक विकार असतील. आणि या सगळ्याचं कारण लक्षात ठेवा, प्रचंड चंगळवाद, प्रचंड स्पर्धा आणि ह्या सगळ्यामुळे माणसं एकमेकांशी कम्पेअर करणं जे चाललेलं आहे आणि त्यामुळे सेल्फ इस्टीम फार चांगला मुद्दा मांडला. तो सातत्याने कमी होत जाणं आणि तो सारखा बीफअप करण्याकरता वाटेल ते आपण प्रयत्न करणं, या सगळ्यामुळे एक अतिशय रॅट रेस जी चालू बरोबर ही रॅट रेस थांबवली पाहिजे. अतिशय महत्वाचा मुद्दा. याच मुद्द्यावर आपल्याला थांबायचं आहे. पण ही सगळी चर्चा अतिशय महत्वाची होती. सुरुवात केली आपण मानसीच्या घटनेनं. मानसी तू परत आली पाहिजेस म्हणून खरं म्हणजे हा पूर्ण शो केला. याचं कारण असं आहे की तू जे पत्र लिहिलेस पालकांना ते पत्र अतिशय महत्वाचं आहे. मला बोर झालंय, मी कंटाळले असं जेव्हा तू म्हणतेस मानसी, तेव्हा त्यात चूक तुझी काहीच नाहीये. तू अत्यंत गुणवान गुणी मुलगी आहेस. चूक आहे ती आमची सगळ्यांची, सगळ्या व्यवस्थेची चूक आहे. जी व्यवस्था मागाशी म्हटल्याप्रमाणे कृतिकानं की जी व्यवस्था पॅशनला प्रोफेशन होऊ देत नाही, ही सगळी व्यवस्था आहे. त्यामुळे पूर्ण व्यवस्थेनं विचार केला पाहिजे आणि म्हणून मानसी तू परत आलं पाहिजेस, तू परत यावीस, यासाठी हा पूर्णपणे कार्यक्रम केला. मला असं वाटतं की जे मुद्दे पुढे आले ते 3 मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे मुलांना त्यांचा आनंद त्यांना शोधू दिला पाहिजे. दुसरं म्हणजे त्या आनंदाचं करिअर कसं करायचं याच्या अनुषंगाने त्यांना वाट दाखवता आली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे झपाटून जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कुठल्याही गोष्टीमध्ये. म्हणजे संगणकातला कळत नाही पण तरीही संगणकाच्या जोरावर लोक पैसे कमावतात. काहीही माहिती नसतं, फक्त मेंटेनन्सची कामं करतात, माहिती काहीच नसतं, संशोधन काही करायची इच्छा नसते, झपाटून जावं असं काही करायचं नसतं, फक्त पैसे मिळवायचे असतात. तेव्हा मग त्याला अंत नाही आहे. तुम्हाला झपाटले पण नसेल आणि यंत्रासारखं तुम्ही जेव्हा मेकॅनिकली पैसे मिळवण्यासाठी काम कराल, तुमची कुठलीही पॅशन आणि झपाटले पण त्या कामात नसताना, तर शेवटी तुम्हाला कंटाळा येईल, थकवा येईल. म्हणून स्पर्धा, तुलना याला एक मर्यादा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मिळणारा आनंद याच्याशिवाय जगामध्ये काहीच मोठं नाही. त्यामुळे आनंदानं जगायचं नाकारणं यासारखं दुसरं पाप नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की ही नवी पिढी गुणी आहे, रसरशीत आहे, छान आहे. त्यांनी या पद्धतीनं ते जर आयुष्य जगले तर निश्चितपणे हे आयुष्य जगण्यासारखं आहे. यात कंटाळा यावा, बोर व्हावं, हे बोर व्हायला काही अडचण नाही. क्वचित बोर व्हायला हवं सुद्धा, कंटाळासुद्धा यायला हवा, याच्यामध्ये सुद्धा काही अडचण नाही, कारण आपण यंत्र नाही, माणसं आहोत.
पण अख्ख्या आयुष्याचा कंटाळा यावा असं वाटण्याची काहीच गरज नाही आहे. आणि म्हणून मानसी तू परत आली पाहिजेस. असो, सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. मला पूर्णपणे खात्री आहे की ही चर्चा ऐकल्यानंतर मानसी ही चर्चा ऐकेल आणि निश्चितपणे आपल्या घरात पुन्हा येईल आणि म्हणेल की येस, या जगण्यामध्ये काहीतरी गंमत आहे. इट्स माय लाईफ. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. आज थांबूया इथंच. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.